स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांच्या घराण्यात भरतभूषण क्षीरसागर साहेबांनी व दीपा काकूंनी त्यांच्या नंतर पुढे जो त्यांचा वारसा फक्त राजकारणाचा नाही, साहित्यासोबत या नाट्य रंगमंचाचा सुद्धा जर खंबीरपणानं आजही चालवतायत तर त्या दीपा काकू चालवतायत. पण या बीड मध्ये त्या सभागृहाचं आज त्यांच्या सुपुत्राला म्हणजे डॉक्टर योगेशनी मागणी केली, ते सभागृह सुद्धा यापूर्वी जर खऱ्या अर्थानं कुणी उभं केलं असेल तर ते डॉक्टर भरतभूषण क्षीरसागरांनी उभं केलं. मी त्यांचं नाव घेतल्याशिवाय आजचा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. खर तर मोहन जोशी साहेबांच्या बाबतीत काय बोलतात? आदरणीय मोहन जोशी साहेबांनी अनेक सिनेमाच्या पडद्यावर त्यांना पाहिलं. त्यांचा जोश बऱ्याच दिवसानंतर आज आपण भेटतो. सहजा कधी कुठलाही कलाकार मग ते रंगमंचावरचा असो चित्रपट क्षेत्रातला असो, आजकाल पुढाऱ्यांना सुद्धा ही साथ लागली आहे वय लपवायची. पण तुम्ही या रंगमंचावरती पायऱ्या चढत असताना म्हणला दामले साहेबांना, अरे मी 71चा झालो आहे. त्या तुमच्या दोघांचं हे वाक्य मी ऐकत असताना माझ्या सारखा सुद्धा माझ्या आतला कलाकार जागा झाला आणि मी विचार करत होतो, तुम्ही त्यांचा एक हात धरला होता, मी एक हात धरला होता. 71 झाले तरी काय फरक पडतो? आता हे माझ्या शब्दात नाही, दामले साहेबांच्या शब्दात घंटा फरक पडतो. खरंय का नाही? बीड मध्ये तुम्ही बीड मध्ये त्यामुळे काळजी करू नका, मी पालकमंत्री म्हणून आणि त्यांनी सल्ला दिला जोशी साहेबांना की तुम्ही आणखीनही आता चला परत या. काय 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 भयानक आणि तुमच्या दोघांचे वाक्य आणि एक जीवपणा एक रूपपणा पाहताना मला एक तुमच्या दोघांचा चित्रपट, आता त्या चित्रपटाचं नाव मी सांगत नाही, फारच उघडपणाने होतात. पण त्या दोन्ही त्या एका चित्रपटात तुम्ही दोघ जण एकाच आता बाकी कुणाला तुम्ही काय सांगता? कुठला पिक्चर? याला म्हणतात बीड. पण ते उदाहरण मी याच्यासाठी देत नाही, तो चित्रपट होता, ते तुमचं पात्र होतं, दोघांना तुमच्या भूमिका दिल्या होत्या. पण दोघांच्या भूमिका ह्या एका व्यक्तीच्या मागे होत्या. पण आजही तुमच्या दोघांच्या भूमिका आज ते अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या हा वारसा पुढे पिढ्या चालू आहेत, या उद्देशासाठी तुम्ही दोघांची ही एकत्र भूमिका आज माझ्या दृष्टीनं फार मोठी, ते मी विसरू शकत नाही. खर तर या मंचावर आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय प्रशांतजी दामले साहेब अध्यक्ष, मी आपल्याला अनेकदा परळीत बोलवलेलं आहे. आपले अनेक प्रयोग मुंबईत पाहिलेत, पुण्यात पाहिलेत. त्या स्वर्गीय मुंडे साहेबांचं आपण नाव घेतलं, त्यांच्यासोबत मीही सावली सारखा त्यांच्या बाजूला बसून मागे बसून त्यावेळेस पाहिलं आणि आजही मी त्यांना पाहतो, तुम्ही पाहतो. म्हणजे 20-25 वर्षापूर्वी ज्या प्रशांत दामलेंना मी पाहिलं, त्यांना आज पाहत असताना 25 वर्षानंतर तुमच्या तुसभरही फरक चेहऱ्यामध्ये दिसत नाही. एवढे तरुण कसे